नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं माझ्या पतीची प्रगती व्हावी, माझ्या मुलांना यशाची प्राप्ती व्हावी, माझी मुलं ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात त्यांना यश मिळावं, माझ्या घरात कायम सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी. यासाठी आपण कायम प्रयत्न करत असतो. आपण उपवास धरतो, आपण उपाय करतो, सेवा करतो, सगळं करतो. पण तरीही बऱ्याच वेळा आपल्याला लाभ होताना दिसत नाही, आपल्याला अनुभव येत नाही, आपली प्रगती होत नाही. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची ही समस्या दूर करण्यासाठी, तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, पतीला भरभरून यश मिळण्यासाठी, मुलांची खूप प्रगती होण्यासाठी, तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. अशा काही वस्तू जर अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर यश कायम तुमच्या सोबत राहील, कायम तुमच्या घराची आणि तुमची प्रगती होत जाईल. प्रत्येक गोष्टीत तुमच्या मुलांना यश मिळेल. किंवा बऱ्याच वेळा असं होतं, एक छोटीशी इच्छा असते, एक छोटंसं स्वप्न असतं, घरात एक छोटीशी वस्तू घ्यायची असते, पण तरीही घरामध्ये एक निगेटिव्हिटी, नकारात्मकता इतकी जास्त असते की घरामध्ये एक छोटी गोष्ट किंवा एक छोट्यातलं छोटं शुभ कार्यसुद्धा होत नाही. कारण घरात अवदसा, अवलक्ष्मी जास्त असते. पण ही एक वस्तू तुम्ही जर सोबत ठेवली ना, तुमच्या घरात असणाऱ्या त्या अवलक्ष्मीचा नाश होईल आणि घरात कायम सकारात्मकता राहून तुमच्या घराची खूप म्हणजे खूप प्रगती होईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. दोघांपैकी तुम्ही कुठला पण एक करा. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 2 पण करा. सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे. आठवड्यातील कुठलाही एक मंगळवार किंवा कुठलाही एक शुक्रवार. तुम्हाला यासाठी लागणार आहे एक चांदीची वस्तू. तुम्ही म्हणाल की ताई, चांदी खूप महाग झाली आहे, कसं घेऊ? चांदीची खूप मोठी वस्तू मी नाही सांगते. चांदीचा एक छोटासा सिक्का घेतलात किंवा चांदीची एक छोटीशी तार घेतली तरी ती तुम्हाला फक्त 100 रुपयाला मिळेल. एक 100 रुपयाचा खर्च तुम्हाला लाखो रुपये मिळवून देईल. एक छोटीशी चांदीची गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे. एक हळदीचा तुकडा, ज्याला हळकुंड आपण म्हणतो, हे हळकुंड एक तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. मंगळवार किंवा शुक्रवार जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा देवघरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे. बसण्यासाठी तुम्हाला एक छान आसन घ्यायचं आहे. आपल्या देवघराच्या समोर एक छोटीशी प्लेट, स्टीलची किंवा कुठल्याही धातूची एक छोटीशी प्लेट तुम्हाला ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक लाल रंगाचं छान कापड ठेवायचं आहे. या कापडाच्या वरती सगळ्यात पहिले एक चांदीची वस्तू ठेवायची आहे. त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे. त्यासोबत तुम्हाला तिथे एक हळदीचं पुडं म्हणजे हळकुंड ठेवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमच्या जन्मसंख्येनुसार, म्हणजे जी तुमची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला काळे मिरी घ्यायचे आहे. आता काळे मिरी जन्मतारखेनुसार कसे घ्यायचे, तर माझी जन्मतारीख आहे 15, 1 आणि 5. बघा, 15 म्हणजे 1 आणि 5 15 होतात. तर 1 आणि 5 यांची बेरीज तुम्ही केली तर ती 6 होते. मग मी 6 काळे मिरी घेणार. ज्यांची जन्मतारीख आहे एक अंकी संख्या आहे त्यांनी तेवढे घ्या. म्हणजे तुमची 1 जन्मतारीख असेल तर तुम्ही 1 घ्या. तुमची जन्मतारीख 2 आहे तुम्ही 2 घ्या. तुमची जन्मतारीख 5 आहे तुम्ही 5 काळे मिरी घ्या. तुमची जन्मतारीख 8 आहे तुम्ही 8 काळे मिरी घ्या. तुमची जन्मतारीख 9 असेल तर 9 घ्या. समजा तुमची जन्मतारीख 10 आहे तर 1 आणि 0 यांची बेरीज होते 1. जेव्हा 2 अंकी संख्या येते आपली जन्मतारीख तेव्हा त्याची बेरीज करायची. 10 असेल तर 1 आणि 0 1 होतात, 1 काळ्या मिरी घ्या. 11 आहे, 1 आणि 1 किती होतात 2, 2 काळे मिरी घ्या. 15 जन्मतारीख आहे, 1 आणि 5 6, 6 काळे मिरी घ्या. 19 जन्मतारीख आहे तर 1 आणि 9 10 होतात, 10 काळे मिरी घ्या. 30 जन्मतारीख आहे, 3 आणि 0 यांची बेरीज होते 3, 3 काळे मिरी घ्या. ठीक आहे, तुमच्या जन्मसंख्येनुसार तुम्हाला तेवढे काळे मिरी घ्यायचे आहेत आणि ते सगळे काळे मिरी त्या कापडामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. आता कापडाला तुम्हाला गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही जी मांत्रिक पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन ज्याच्या यशासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, पतीच्या, मुलांच्या, स्वतःच्या किंवा अन्य कोणाच्या, तर ती प्रार्थना विनंती तुम्हाला तिथे करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 16 वेळा
बघा 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 1 वेळा श्री सूक्त आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र. या 4ही सेवा तुम्हाला फक्त त्या पोटलीवरती करायच्या आहेत आणि ही पोटली तुम्हाला सिद्ध करायची आहे. ठीक आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला 24 तास, पुढचे 24 तास ही मांत्रिक केलेली, सिद्ध केलेली पोटली लक्ष्मीच्या चरणांजवळ, देवघरात लक्ष्मीचा फोटो असेल, श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं काही प्रतिनिधित्व असेल तर त्याच्या समोर ही पोटली तुम्हाला 24 तास ठेवायची आहे. 24 तास पूर्ण झाल्यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे. मुलांसाठी करता येतं मुलांच्या खिच्यात, पतीसाठी करता येतं पतीच्या खिच्यात. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय किंवा ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय तर त्या व्यक्तीच्या सोबत तुम्हाला ही पोटली त्यांना कायम ठेवायला सांगायची आहे. कमीत कमी 21 दिवस किंवा कमीत कमी 6 महिने तरी त्यांना सोबत ठेवायला सांगा. या 21 दिवसांमध्ये किंवा या 6 महिन्यांमध्ये त्यांचं पूर्ण चक्र बदललं जाईल. जी काही त्यांना येणारी पनवती होती ती कुठेतरी निघून जाईल. कायम लक्ष्मी त्यांच्या पाठीशी राहील आणि कायम त्यांना यश, प्रगती यांची प्राप्ती होत राहील. बघा, चांदी ही लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते. हळकुंड म्हणजे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असते. जेव्हा चांदी आणि हळद एकत्र ठेवतात तेव्हा भगवान आणि विष्णू यांचं एकत्रीकरण होतं आणि ज्या ठिकाणी या दोघांचा वास असतो तिथे यश, सुख, समृद्धी, ऐश्वर, पैसा, धन, प्रगती हे सगळं आपोआप येतं. म्हणून ह्या 2 गोष्टी सांगितल्या. बडीशोप ही गुरुची आणि शुक्राची कारक आहे. जेव्हा गुरु मजबूत असतो, जेव्हा गुरु स्ट्रॉंग असतो तेव्हा कुठलंही अपयश येत नाही. आलेलं अपयश निघून जातं. एखादा अपघात घडणार असेल तर तो सुद्धा कुठेतरी पटकन माघारी येतो, कारण गुरु साथीला असतो. म्हणून बडीशोप. शुक्र ग्रह जो आहे हा धनाशी निगडीत आहे. जेव्हा तुम्ही बडीशोप ठेवता तेव्हा तुमचा शुक्र हा सुद्धा बलवान होतो आणि जेव्हा शुक्र बलवान होतो तेव्हा तुम्हाला प्रगती, सौंदर्य हे सगळं प्रदान होतं. काळा मिरी सगळ्यांनाच माहीत आहे, शत्रुत्व दूर करतो. काळा मिरी ही नकारात्मकता नष्ट करतो. जर एखादी निगेटिव्हिटी, नकारात्मकता त्रास देत असेल, एखादा शत्रू त्रास देत असेल, त्याच्यामुळे जर अपयश येत असेल तर हे सगळं जे आहे ते जन्मसंख्येनुसार जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काळी मिरी ठेवता तेव्हा तुम्हाला तुमची कुंडली साथ देते, तेव्हा तुम्हाला तुमची जन्मसंख्या साथ देते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या कुंडलीत असणारी जी काही शत्रुबाधा आहे ती दूर होते. त्यामुळे मग इडापिडा सगळं निघून जातं आणि आपली भरभरून प्रगती होते. आता एक दुसरा छोटासा उपाय सांगतेय. यासाठी तुम्हाला लागणार आहे तुरुटी. बघा, तुरुटी प्रगतीचं कारक मानली जाते. एक तुरटी आणि एक कवडी या 2 गोष्टी लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत. तुरटी आणि कवडी 2ही गोष्टी लाल कापडामध्ये बांधून या 2ही गोष्टी तुम्ही जर तुमच्या मुलांच्या खिच्यात, तुमच्या पैशांच्या पाकिटात किंवा जर तुमच्या पतीच्या सोबत जर तुम्ही ठेवल्या तर कायम त्यांच्याकडे पैसा, धन आकर्षित राहील. बऱ्याच वेळा असं होतं की काम हाताला लागतं पण अर्ध काम केलं की ती कुठेतरी मागे पडतं किंवा त्यात अपयश येतं. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर एक लिंबू तुम्हाला 7 दिवस स्वतःच्या सोबत ठेवायचा आहे. मुलांसाठी करताय तर मुलांच्या सोबत ठेवा. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीच्या सोबत 7 दिवस लिंबू ठेवा. 7 दिवसानंतर बघा, काहीच करायचं नाही, फक्त लिंबू सोबत ठेवा आणि 7 दिवसानंतर हे लिंबू घराच्या बाहेर 4 भागांमध्ये कट करून ते 4 दिशांना फेका. जी काही तुमच्या मागे असणारी पनवती असेल, साडेसाती असेल ते चहू बाजूंना निघून जाणार. चौथा उपाय सांगतेय. समजा लक्ष्मी स्थिर होत नाही, पैसा जास्तच खर्च होतोय तर कुठल्याही मंगळवारच्या दिवशी एक लसणाची पाकळी सफेद रंगाच्या कापडात किंवा टिश्यू पेपरमध्ये, लसणाची पाकळी आणि एक फुलवाली लवंग 2ही गोष्टी सफेद कापडात किंवा टिश्यू पेपरमध्ये ठेवायच्या आहेत. त्याची पुडीसारखी बनवायची आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवायची. कायम बघा, कायम या 2 गोष्टी तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी खेचून आणतील. प्रगती होत राहील, यश मिळत राहील. कुणीही जर तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, कुणीही तुम्हाला काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ते घडणार नाही. खूप साधे सोपे उपाय आहेत पण महत्त्वपूर्ण आहेत. नक्की करा.